भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एक प्रॉब्लेम झालेला आहे आणि हा प्रॉब्लेम आहे भारतीय संविधानातील कलम 142 आणि कलम 145(3) च्या अनुषंगाने। हे दोन्ही कलम सुप्रीम कोर्टाला अतिरेकी अधिकार देतात असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी या दोन्ही कलमावरती नुकतंच भाष्य केलेलं आहे। We cannot have situation where you direct President of India and on what basis? The only right you have under the Constitution is to interpret the Constitution under Article 145(3). There it has to be 5 judges or more, boys and girls. When Article 145(3) was there, the number of judges in the Supreme Court was 8. 5 out of 8. Now 5 out of 30 and odd. But forget about it. The judges who issued a mandamus virtually to the president and presented a scenario it will be law of the land have forgotten the power of the Constitution. How can that combination of judges deal with something under Article 145(3) is preserved? It was then for 5 out of 8. We need to make amends in that also now. 5 out of 8 would mean interpretation will be by majority. Or 5 constitutes more than majority in 8. But leave that aside. Article 142. Article 142 has become a nuclear missile against democratic forces. Available to judiciary 24/7. त्यांच्या या भाष्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की कलम 142 म्हणजे सुप्रीम कोर्टासाठी एक न्यूक्लिअर मिसाईल आहे आणि कलम 145(3) याच्यामध्ये आता बदल करण्याची गरज आहे। तुम्ही जर 2014 नंतरचं या देशातलं सरकार बघितलं असेल तर तुम्हाला असं लक्षात येईल की एका कलमावरती भाष्य केलं जातं आहे आणि ते कलम कसं चुकीचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि या माध्यमातून राज्यघटना बदलाच्या अनुषंगाने पावलं देखील टाकली जात आहेत। एक कलम बदलायचं आणि मूळ जो काही राज्यघटनेचा ढाचा आहे किंवा जी चौकट आहे ती बदलून टाकायची म्हणजे पूर्ण राज्यघटनाच बदलल्यासारखं होईल असं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे। सुरुवातीला भारतीय राज्यघटनेतल्या उद्देशपत्रिकेमधला जो धर्मनिरपेक्षता हा शब्द आहे तो नको होता, त्यानंतर कलम 370 नको होता, आता कलम 142 145च्या अनुषंगाने बोललं जातं आहे। अशा अनेक कलमाच्या अनुषंगाने वारंवार बोललं जातं आहे आणि त्या कलमामधली दुरुस्ती पुन्हा संसदेमध्ये येत आहे। 142 आणि 145(3)च्या अनुषंगाने देखील संसदेमध्ये आता दुरुस्ती येण्याचं किंवा जे काही घटना दुरुस्तीचं बिल आहे ते बिल येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण हे दोन्ही कलम आता सुप्रीम कोर्टाला जे सुप्रीम पॉवर देतात त्या अनुषंगाने आहेत। कलम 142 म्हणजे न्यूक्लिअर मिसाईल आहे असं उपराष्ट्रपतींचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे हे अधिकार देखील काढून घेतले जाऊ शकतात असं चित्र आहे। खरं तर आपल्या भारताच्या संसदेचं आणि भारतीय राज्यघटनेचं आणि न्यायमंडळ किंवा कार्यकारी मंडळ किंवा कायदे मंडळ हे जे काही मंडळ आपण बघतो याचं एक इंटरकनेक्शन आहे आणि ते आहे चेक अँड बॅलन्सचं, म्हणजे एकमेकांचं एकमेकावरती कशा प्रकारचं नियंत्रण आहे हे आपल्याला दिसायला लागतं, परंतु हे नियंत्रण आता उपराष्ट्रपतींना नको आहे। उपराष्ट्रपतींना असं वाटतं की सुप्रीम कोर्ट याचा न्यूक्लिअर मिसाईल म्हणून वापर करत आहे। खरं तर उपराष्ट्रपती जेव्हा सभापती म्हणून काम करत होते त्यावेळेस त्यांनी 144 खासदारांचं निलंबन केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता। खरं तर लोकशाहीमध्ये जनतेने निवडून दिलेले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना त्यांचं निलंबन करण्याचा अधिकार आहे का हा खरा प्रश्न आहे आणि निलंबन केलं तर किती काळासाठी केलं जावं याचा देखील विचार करणं गरजेचं आहे। उपराष्ट्रपतींना असं वाटतं की लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला सुप्रीम कोर्ट आदेश कसं काय देऊ शकतं, म्हणजे लोकशाही शासन व्यवस्थेला सुप्रीम कोर्टाने आदेश देऊ नये असं त्यांना वाटतं आणि म्हणून कलम 142 मध्ये जे काही सुप्रीम कोर्टाला अधिकार देण्यात आलेले आहेत त्या अधिकाराचा न्यूक्लिअर मिसाईल म्हणून वापर केला जातो आहे आणि लोकशाही शासन व्यवस्थेला आदेश दिले जात आहेत हे सगळ्यात वाईट आहे असं त्यांचं म्हणणं आहे।
त्याच्या पुढे जाऊन त्यांनी कलम 145(3) वरती भाष्य केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या कालखंडामध्ये हे कलम लिहिलं गेलं त्यावेळेस सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची संख्या 8 होती आणि या 8 पैकी 5 सदस्यांच्या बेंच तयार होत होता आणि त्या बहुमताने निर्णय दिला जात होता. 8 पैकी 5 जणांचं बेंच होतं, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बहुमत होतं आणि बहुमताने निर्णय घेतले जात होते. आजची परिस्थिती सुप्रीम कोर्टामधली 30 ते 31 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत आणि त्यापैकी जवळपास 16 ते 17 लोकांचं बेंच असणं गरजेचं आहे असं उपराष्ट्रपतींचं म्हणणं आहे. म्हणजे तो निर्णय देखील बहुमताने होऊ शकतो. खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये बहुमताचा पर्याय आहे, परंतु उपस्थित असलेल्या सदस्यापैकी 5, 7, 11 अशा आपण बसवू शकतो. जशा पद्धतीचा समजा मॅटर असेल किंवा जितका संवेदनशील विषय असेल त्या अनुषंगाने. परंतु आता जगदीप धनखड यांना असं वाटतंय की हे 5 ऐवजी आपण 16 किंवा 17 सदस्य केले पाहिजेत, म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये देखील बहुमताने निर्णय घेता येऊ शकतो. अशा काही सूचना त्यांनी केलेल्या आहेत. आता कलम 142ला जर न्यूक्लिअर मिसाईल म्हणायचं असेल किंवा कलम 145(3)ला जर तुम्हाला बदलायचं असेल तर अशा प्रकारची थोडीशी चर्चा अगोदर सुरू करायला पाहिजे आणि त्या चर्चेची सुरुवात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलेली आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये या दोन्ही कलमामध्ये एक बदलाचा प्रस्ताव किंवा अमेंडमेंट बिल येऊ शकतं हे नाकारता येत नाही. कारण भारतीय जनता पक्षाला ही सवय आहे की अगोदर त्याची सुरुवात करायची, लोक काय म्हणतात ते जाणून घ्यायचं आणि मग लोक त्या विषयावरची चर्चा जेव्हा बंद करतात त्यावेळेस हळूच त्याचं एक विधेयक संसदेमध्ये पारित करायचं, अशी सवय आपल्याला लागलेली आहे. त्याच्यामुळे आता सुप्रीम कोर्टाला असलेले जे काही सुप्रीम अधिकार आहेत ते अधिकार काढून घेण्याचा विषय सध्या कदाचित संसदेच्या या सभागृहासमोर असू शकतो किंवा जे काही सरकार आहे त्या सरकारसमोर असू शकतो आणि म्हणून त्यांचे अधिकार काढून घेतले म्हणजे आपल्याला पाहिजे तसा राज्यकारभार करता येऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. आता हा निर्णय का दिला गेला किंवा याच्यावर त्यांनी का भाष्य केलं, तर जे काही स्टॅलिनचं गव्हर्नमेंट आहे त्यांनी घेतलेले जे निर्णय आहेत त्या निर्णयाला राज्यपालांनी स्थगिती दिलेली आहे किंवा त्याच्यावरती कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही आणि त्याच्यामुळं स्टॅलिन गव्हर्नमेंट हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलं होतं आणि सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना असं सूचना केलेली आहे की तुम्ही वेळेमध्ये किंवा मर्यादेमध्ये आपण निर्णय घेतले पाहिजे किंवा जी काही वेळेची मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे त्या वेळेच्या मर्यादेमध्ये राहूनच आपण हे सगळे निर्णय मान्य केले पाहिजेत किंवा नाकारले पाहिजेत. आणि असा जर डिले होत असेल तर सरकारला काम करणं अवघड जाईल आणि याच अनुषंगाने याच निकालामध्ये बोलत असताना सुप्रीम कोर्टानं राष्ट्रपतींना देखील असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींनी देखील आपल्या वेळेच्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. आता ही गोष्ट उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना खटकलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे सुप्रीम पार्लमेंट झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर या देशामध्ये कोणीही सुप्रीम नाही, सामान्य नागरिक ही सुप्रीम नाही आणि राष्ट्रपतीही सुप्रीम नाही. राष्ट्रपती जरी या देशाचे प्रथम नागरिक असले तरी ते सुप्रीम नाही आहेत. त्याच्यामुळं सुप्रीम कोण आहे या देशामध्ये, तर ती सुप्रीम आहे भारतीय राज्यघटना. पण राज्यघटनेने जे काही अधिकार शासनाच्या विरोधामध्ये इतर संस्थांना दिलेले आहेत ते अधिकार काढून घेण्याचा आणि मग अमर्याद शासनव्यवस्था चालवण्याचा किंवा अनियंत्रित शासनव्यवस्था चालवण्याचा विचार कदाचित उपराष्ट्रपतींच्या डोक्यामध्ये असू शकतो आणि म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचं कंट्रोल नको आहे. त्यांना विरोधी पक्ष नको आहे कारण विरोधी पक्ष एक कंट्रोल आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेले अधिकार नको आहेत कारण सर्वोच्च न्यायालय सरकारला धारेवर धरू शकतं. सर्वोच्च न्यायालय सरकारच्या कायद्यांचं जे काही रिव्ह्यू आहे ते करू शकतं आणि ते कायदे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का पोहोचवतात का याचा विचार सुप्रीम कोर्ट करू शकतं. परंतु अशा प्रकारचे जे काही अधिकार आहेत हे अधिकार सध्याच्या शासनव्यवस्थेला नको आहेत आणि म्हणूनच एक हाती सत्ता द्या आम्ही विकास करून दाखवू असं म्हटलं जाते. परंतु जिथे एक हाती सत्ता असते तिथे एकतर हुकुमशाही असते, परंतु ही हुकुमशाही आणण्यासाठी हा सगळा डाव रचला जातो आहे आणि म्हणून विरोधी पक्ष नसला म्हणजे हुकुमशाही येते. परंतु जिथे विरोधी पक्ष असतो तिथे खऱ्या अर्थाने लोकशाही असते. म्हणून विरोधी पक्ष हे लोकशाहीचं कुंकू आहे हे लक्षात घ्या. विरोधी पक्षाशिवाय असलेली लोकशाही ही विधवा लोकशाही असते. तिला लोकशाही म्हणता येत नाही. तिला एकाधिकारशाही म्हणू शकतो आपण किंवा तिला हुकुमशाही म्हणू शकतो, परंतु अशा शासनव्यवस्थेला आपण लोकशाही म्हणता येत नाही आणि म्हणूनच विरोधी पक्ष महत्त्वाचा आहे. परंतु सध्या विरोधी पक्ष देखील नको आहे, सुप्रीम कोर्टाला दिलेले अधिकार देखील नको आहेत आणि म्हणून सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम संसद झालेलं आहे असं देखील म्हटलं गेलेलं आहे. परंतु या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या देशामध्ये संसद सर्वश्रेष्ठ नाही, कायदेमंडळ सर्वश्रेष्ठ नाही, कार्यकारी मंडळ सर्वश्रेष्ठ नाही, न्यायमंडळही सर्वश्रेष्ठ नाही, तर सर्वश्रेष्ठ आहे ती भारताची राज्यघटना आणि भारताच्या राज्यघटनेलाच आपण सर्वश्रेष्ठ मानून आपल्या देशाचा कारभार
चालवला पाहिजे. राष्ट्रपतींना जरी 142 आणि 145(3) अनुषंगाने काही प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम्स त्यांनी समजून घेतले पाहिजे की हे कशासाठी अशा प्रकारचे अधिकार सुप्रीम कोर्टाला देण्यात आलेले आहेत आणि या अनुषंगाने त्यांनी चर्चा केली पाहिजे की हे लोकशाहीचं एक भूषण आहे आणि शासन व्यवस्थेवरती ठेवलेलं एक नियंत्रण आहे आणि म्हणूनच हे अधिकार तत्कालीन परिस्थितीमध्ये संविधान सभेने दिलेले आहेत. परंतु हे अधिकारच नको आहेत असं आताच्या सरकारला वाटायला लागलेलं आहे. तुमचं नेमकं म्हणणं काय आहे की 142 हे न्यूक्लिअर मिसाईल आहे का आणि कलम 145(3) हे सुप्रीम कोर्टाला सुप्रीम पॉवर देतं का? आपलं नेमकं म्हणणं काय आहे किंवा कलम 145(3) यातल्या बेंचची संख्या बदलली पाहिजे का? आपलं नेमकं म्हणणं काय आहे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.